राज्यकारभार तर सुरळीत चालायला पाहिजे। एक अटलजींची कविता है सभापति महोदय, छोटे मन से कोई बड़ा नहीं हो सकता, छोटे मन से कोई बड़ा नहीं हो सकता और टूटे मन से कोई खड़ा नहीं हो सकता। मन तुमचं छोटस आहे, एखाद्याने टीका केली तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि स्वतः टीका केली तर त्याला आपलं ठेवायचं, म्हणजे त्याला मराठीत चांगली म्हण आहे, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून। आपण एक कोत्या मनोवृत्तीनं राज्यकारभार केला जातो। कोणी मंत्री म्हणतं की विरोधी पक्षाचा सरपंच झाला तर त्याच्या गावात आम्ही काम करणार नाही, कोणी सांगतं याचं घर पाडू, कोणी सांगतं याला बुलडोझर लावू। मला असं वाटतं हे टूटे मन याचं हे निदर्शक आहे, तुटलेलं मन आहे। आपण सभापती महोदय, आम्ही प्रामुख्यानं तुटलेल्या मनाचं हे सरकार, छोट्या मनाचं हे सरकार या राज्यात सभापती महोदय सध्याच्या घडीला काम करतंय। आणि मग हे अशा पद्धतीने एवढ्या कोत्या मनोवृत्तीचं सरकार असताना राज्यात काय काय चालू आहे याच्याकडे खरोखर लक्ष आहे का त्याचं? तर मी म्हणेल मुळीच लक्ष नाही अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे। सभापती महोदय, मी विरोधी पक्ष नेता आहे म्हणून फक्त आरोप प्रत्यारोपात माझा पूर्ण वेळ घालवणार नाही। म्हणजे फॅक्ट आहे ती या राज्यासमोर आपल्या माध्यमातून मांडण्याचा पूर्णपणे सभापती महोदय प्रयत्न करणार आहे। प्रामुख्याने आम्ही या राज्यातली आत्ताची कायदा सुव्यवस्था, या राज्यातल्या मंत्र्यांचे वेगवेगळ्या खात्यातले असलेले गैरव्यवहार, असे मुद्दे आम्ही या आमच्या खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाचं प्रमुख डिव्हाइस, हत्यार ज्याला शब्द वापरला जातं काही जण, पण मी म्हणेल हे आयुध आपल्या संसदीय भाषेत, या आयुधाचा वापर मला असं वाटतं या राज्याच्या हितासाठी, या राज्याच्या जनतेच्या हितासाठी, सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी केला पाहिजे। आम्ही करत असताना राज्याची आत्ताच्या घडीला स्थिती काय सभापती महोदय, राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती कशा पद्धतीने ठरवली जाते, हे सरकार आताच्या घडीला जर पाहायचं जर ठरलं तर बाबरी पासून आता कबरीकडे सरकार चाललेलं आहे। बाबरी ढाचा पाडला एक वेगळी गोष्ट आहे, पण आता कबरीकडे जाणार आहे सरकार आहे। मला असं वाटतं या कबरीच्या नादामध्ये या सरकारची सुद्धा कधी कबर खणली जाईल हे या सरकारच्या सुद्धा लक्षात येणार नाही। कारण भले भले या लोकशाहीमध्ये जनतेनं झोपवलेले आहेत, भले भले कोणाला 400 जागा मिळाल्या होते ते 4 वर येऊन पोहोचलेले आहे, कोणाला 2 जागा मिळाल्या ते 300 वर येऊन पोहोचलेले। त्यामुळे या लोकशाहीमध्ये मला असं वाटतं जनता सर्रासपणे बरोबर हिशोब किताब सभापती महोदय करत असते। सभापती महोदय सगळ्यात महत्वाचं, इथं कोणी होम मिनिस्ट्रीचा अधिकारी आहे का नाही आहे मला माहिती नाही, आहे का कोणी? कोण आहे? ऍडिशनल डीजी। सगळ्यात महत्वाचं, या राज्यातला क्राइम इन महाराष्ट्र याचा अहवाल मागच्या 2 वर्षापासून राज्यांनी प्रसिद्ध केलेला नाही। सगळ्यात पहिले कारण क्राइम इन महाराष्ट्र याच्यामध्ये पूर्ण राज्याची क्राइमची स्थिती या सगळ्या ठिकाणी विदित केली जात असते। 2022-23 आणि 23-24चा क्राइम इन महाराष्ट्र याचा अहवाल सरकार जाणून बुजून प्रकाशित करीत नाही, अशा प्रकारचा सभापती महोदय आता हा आरोप म्हणता येणार नाही, ही सत्यता आहे। कारण क्राइम इन महाराष्ट्र याच्यातून राज्याची स्थिती क्राइमची सभापती महोदय समोर येत असते। सभापती महोदय, मागच्या काळामध्ये या राज्यामध्ये
मागच्या वर्षाचं जर बघितलं तर 7,82,960 गुन्हे हे माझ्याकडं पोलीस खात्याच्या आलेल्या रिपोर्टमध्ये म्हणलं की 7,82,960 गुन्हे 2024 मध्ये या राज्यामध्ये सभापती महोदय नोंद झालेले आहे। हे सगळं होत असताना अमरावती सारखं एक शांतताप्रिय परिक्षेत्र आहे, इथं मागच्या 2024 मध्ये सभापती महोदय 564 गुन्हे दंगलीचे घडलेले आहेत। नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत 2024 मध्ये 88 खून सभापती महोदय घडलेले आहेत। सभापती महोदय, बलात्काराच्या जर घटना बघितल्या, संभाजीनगर आयुक्तालयात 2024 मध्ये 166, पुणे आयुक्तालयात 506 आणि नागपूर आयुक्तालयात 297 घटना सभापती महोदय घडलेल्या आहे। हे सगळे क्राईम बघितले 7,82,960 एवढे गुन्हे मागच्या काळामध्ये या राज्यामध्ये सभापती महोदय घडलेले आहेत। बलात्कारांच्या घटना प्रचंड प्रमाणात सभापती महोदय, बलात्कार आणि विनयभंगाच्या घटना आपल्या राज्यात वाढलेल्या आहे। सभापती महोदय, बलात्काराच्या घटना या राज्यामध्ये 7,982 मागच्या वर्षीचं सांगतो मी, आणि विनयभंगाच्या 16,200। जर गणित मांडायचं ठरलं तर दररोज 22 बलात्कार या राज्यात आत्ताच्या घडीला होतात आणि 45 विनयभंग आत्ताच्या घडीला या राज्यामध्ये मागच्या 2024 चे जर गुन्हे बघितले तर अशा पद्धतीनं बलात्काराची सभापती महोदय स्थिती, ही हिंमत कधी होते? ज्यावेळेस सरकारमध्ये मानसिकता कारवाई करायची असते नसते त्यावेळेस ही हिंमत होत असते सभापती महोदय। सरकारची जरा फक्त एखाद्याचं निरपराधाचं घर बुलडोझर पाडण्यामध्ये इंटरेस्ट आहे, परंतु एवढे बलात्कार येते, मला वाटतं याच्यावर जी कारवाई असायला पाहिजे ती मला असं वाटतं सभापती महोदय अजूनही झालेली नाही। सभापती महोदय, एक आपल्याकडं मिशन शक्ती नावाचं अभियान महिलांसाठी राबवलं गेलं होतं 2022 ला, प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ऑन वुमन, आणि याच्यामध्ये सभापती महोदय दुर्दैव आतापर्यंत फक्त 22% खर्च झालेला आहे। हे माझ्याकडे पोलीस खात्याच्या आलेल्या आकडेवारीतूनच स्पष्ट केलं। माझ्याकडे सगळे पेपर्स या संदर्भातले सभापती महोदय आहेत। मग कल्याण असेल, संभाजीनगर असेल, अकोला असेल, ठिकठिकाणच्या जर घटना बघितल्या सभापती महोदय तर या ठिकाणी कमालीचं दुर्लक्ष, हा निधी 22% सुद्धा खर्च होऊ शकले नाही मिशन शक्ती नावाचं जे अभियान आहे याच्यामध्ये। सभापती महोदय, या राज्यातील कारागृहातील बंदीची क्षमता जी आहे, माझ्याकडे जी आकडेवारी 15,946 कैद्याची क्षमता आहे, तिथं आत्ताच्या घडीला 27,114 एवढे बंदी सभापती महोदय। बंदी क्षमता 27,000 असताना 43,000 कैदी आत्ताच्या घडीला सभापती महोदय, म्हणजे जवळपास 16,000 कैदी आत्ताच्या घडीला कोंबून या ठिकाणी सभापती महोदय या राज्याच्या जेलमध्ये आहेत। सभापती महोदय, राज्यातील गुन्हेगारीचे वेगवेगळे आकडे जर दिले तर मला असं वाटतं गुन्हे अन्वेषण विभागाने माझ्याकडे पाठवलेले आकडे सगळ्या विभाग वाईज, जिल्हा वाईज आहे। सभापती महोदय, कोणती रेंज घ्या तुम्ही, अमरावती घ्या, कोल्हापूर घ्या, गडचिरोली घ्या, नाशिक घ्या, रेल्वेची रेंज घ्या, सगळ्या ठिकाणचं गुन्ह्यांचं जर प्रमाण बघितलं तर आत्ताच्या घडीला सभापती महोदय गुन्ह्यांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे। आता याला माननीय गृहमंत्री सतत उत्तर देतात की गुन्हे घडलेले आहे ओळखीच्याच माणसाने केलेले। मग ओळखीच्याच माणसाने केले म्हणून काय झालं, याच्यावर सुद्धा तेवढी जरब बसवण्याची हिम्मत सरकारमध्ये सभापती महोदय असण्याची आवश्यकता आहे। सभापती महोदय, मागच्या काळामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या आर्थिक घोटाळे झाले सभापती महोदय। 2024 मध्ये तब्बल 51,000 कोटीची फसवणूक
या राज्यामधील जनतेची झालेली आहे। मग टोरेस असेल, मनी एज असेल, असे घोटाळे तर मोठे झालेले आहे। त्याचप्रमाणे मग छोट्या छोट्या पतसंस्था, मग आदर्श पतसंस्था असेल, ज्ञानराधा असेल, जिजाऊ असेल, संपदा नागरी सहकारी असेल, मालेगाव बँक असेल, भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था असेल, या सगळ्या संस्था जर बघितल्या तर मला असं वाटतं सगळ्यांचा हिशोब केला तर या राज्यामध्ये जवळपास 51,000 कोटी रुपयाची फसवणूक या राज्यामधील जनतेची वेगवेगळ्या ठिकाणी सभापती महोदय झाली। माझ्याकडे डिटेल्स यायचे कोणत्या संस्थेत किती झाले, परंतु माझ्याकडे तेवढा वेळ नसल्यामुळे मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही। परंतु सरकार याच्यात काही करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे। सभापती महोदय, सायबर गुन्ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यामध्ये घडतं आताच्या वेळेला। सायबर गुन्हे जे आहेत हे जर बघितले तर मला असं वाटतं या राज्यामध्ये आताच्या घडीला सगळ्यात मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हे घडतात आणि याला सरकारने आता वेगवेगळं आम्ही महापेला हे सुरू केलं ते सुरू केलं हे सरकार सांगेल, याच्यातून परिणाम काय? परिणाम जर बघितले तर मला असं वाटतं शून्य परिणाम आहे आणि म्हणून सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकारने पाहिजे तसा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। सायबर सेल वेगवेगळ्या ठिकाणी नेमलेले आहेत, पण ते सायबर सेल मला असं वाटतं जनतेला मदत करण्याऐवजी जनतेला त्रास कशा पद्धतीनं होईल अशाच पद्धतीनं काम करतात। अशा पद्धतीने सगळं शोधण्याच्या ऐवजी दुसऱ्या प्रकारात हे सायबर सेल पडतं आणि म्हणून मला असं वाटतं हा सायबर सेल सुद्धा, मान्य गृह राज्यमंत्री सुद्धा इथं आहेत, हा सायबर सेल सुद्धा येणाऱ्या काळात अतिशय प्रभावी होण्याची आवश्यकता आहे। सभापती महोदय, या राज्याची जर स्थिती बघितली तर आपला राज्य आपण छत्रपती शिवरायांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, शाहू महाराजांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य म्हणून आपण ओळखलं जातं। पण हे ओळखत असताना आताच्या वेळेला राज्यात गुन्हे, मी गुन्ह्याचं तुम्हाला टक्केवारी सांगितली, गुन्ह्याचं प्रमाण राज्यातलं सांगितलं, परंतु या राज्यात ज्या घटना घडलेल्या आहेत त्या जर बघितल्या तर मला असं वाटतं या घटना पोलीस थांबवू शकू शकत होते अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे। सभापती महोदय, सैफ अली खान याच्या घरावर हल्ला होतो, तो काय कुठे एका कोपऱ्यात राहत नाही, तिकडे कोणी जात येत नाही अशा स्थितीत राहत नाही, शहरात राहतो, मुंबईत राहतो आणि एवढा मोठा सेलिब्रिटी आहे याच्या घरात घुसून मला असं वाटतं ज्या पद्धतीनं त्याला मारण्याचा प्रयत्न झाला हे राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेच्या डोळ्यात घातलेलं मोठ्या पद्धतीचं अंजन आहे। सभापती महोदय, हे सगळं होत असताना राज्यातल्या ज्या ज्या घटना घडल्या, सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला, काय कारवाई झाली? आपण आंदोलन केले, सगळ्या गोष्टी झाल्या, माझ्याकडे मानवाधिकार आयोगाचा रिपोर्ट आहे सभापती महोदय। या मानवाधिकार आयोगाच्या रिपोर्टमध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूविषयी, तसं तर पोस्टमार्टमचा रिपोर्ट सुद्धा मागच्याच वेळेस आपण पाहिलेला आहे, परंतु या सगळ्या मानवाधिकार आयोगाच्या रिपोर्टमध्ये सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला हे स्पष्टपणे सभापती महोदय म्हटलेलं आहे। न्यायदंडकारींचा अहवाल आहे त्याच्यामध्ये हा ठपका ठेवला आहे सभापती महोदय। पण राज्य सरकार सैफ अली खानचा जो आरोपी तो त्याच्यावर कारवाई गतीनं होते। एक मंत्र्याचा मुलगा कुठेतरी बँकॉकला जातो, त्याचं विमान वळवलं जातं पोलीस स्टेशनमध्ये, पुणे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्या, परंतु सूर्यवंशीला मारहाण करणाऱ्या लोकांवर अजून सुद्धा सरकार, सभापती महोदय, कारवाई करू शकत नाही अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे। सभापती महोदय, स्वारगेटची घटना आपल्या समोर आहे, ज्या पद्धतीनं एका महिलेवर अत्याचार झाला, मला असं वाटतं हे काही गोष्टी आता महाराष्ट्राला सांगण्यात असताना ज्या पद्धतीने घटना घडली त्या पद्धतीनं जर बघितलं तर मला असं वाटतं नंतर पोलिसांनी जीवाचं रान करून या आरोपीला पकडलं हे निश्चित, त्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली, चांगली केली काय हे, परंतु ज्या पद्धतीनं हा गुन्हेगारी प्रवृत्तीचाच माणूस अशा पद्धतीनं कृत्य करतो आणि या पुण्यासारख्या, स्वारगेट सारख्या बस स्टँडवर अशा पद्धतीनं सभापती महोदय जे होतं ते जर बघितलं तर मला असं वाटतं कायदा सुव्यवस्था आताच्या घडीला कशा पद्धतीनं आहे हे लक्षात येतं। सभापती महोदय, असं होत असताना छेडछाडीच्या घटनेचा मी उल्लेख केला। छेडछाडीची घटना कोणाबरोबर होते?
एक केंद्रात मंत्री असलेली आपली भगिनी तिच्या मुलीबरोबर, आपल्या रक्षाताई खडसे केंद्रात मंत्री आहेत, यांच्या मुलीची छेडछाड होते आणि एका राजकीय पक्षाशी संबंधित लोक याच्यामध्ये. सभापती महोदय, केंद्रीय मंत्र्यांची स्थिती आहे तर सर्वसामान्य माणसाच्या एखाद्या मुलीची बहिणीची जर छेडछाड होत असेल तर मला असं वाटतं काय स्थिती गुजरत असेल. सभापती महोदय, केंद्राच्या एका मंत्र्याला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अशा पद्धतीनं तक्रार करावी लागली. मला असं वाटतं ही तक्रार जर आपण बघितली तर खऱ्या अर्थानं कायदा सुव्यवस्थेचा धाक कशा पद्धतीने ज्यांनी पाळायचा तेच लोक अशा पद्धतीनं कशा पद्धतीनं कायदे तोडतात हे आपल्याला लक्षात येतं. सभापती महोदय, सभापती महोदय, बीडची घटना भले 3-3.5 महिने झाले असेल तरी आज या राज्याच्या डोळ्यासमोर आहे. सभापती महोदय, मस्साजोगमधील घटनेचा आजही एक आरोपी अजून सापडलेला नाही, बाकी सापडले. हे सगळं होत असताना त्यांच्यावर VIP ट्रीटमेंट वगैरे वगैरे मी त्याच्यात जात नाही. आरोपी पकडले हे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये एका मंत्र्यांचं नाव घेतलं गेलं, सगळी दुनिया नाव घेते गेली, परंतु या मंत्र्यावर कोणती कारवाई करण्याची हिम्मत सरकार करत नाही. सभापती महोदय, मी हा का मुद्दा मांडतोय? एक घटना संभाजीनगर जालन्यामधल्या भोकरदन तालुक्यामध्ये घडली. सभापती महोदय, एक व्यक्ती आहे बोराडे नावाचं, त्याला चटके दिले. चुकीची घटना घडली, अतिशय चुकीची घटना घडली, हे व्हायलाच नाही पाहिजे होतं. पण चटके देत असताना आमच्या पक्षाचा एक तालुका प्रमुख तिथं नवनाथ दौड, त्याच्यावर आरोप केले गेले. पोलिसांना SP पुरावे दिले की तो प्रयागराजला आहे. प्रयागराजला जो आरोपी तो स्वतः सांगतो की हा आमचा नवनाथ दौड नावाचा आमचा शिवसेनेचा तालुका प्रमुख हा तिथं नव्हता, हा आरोपी सांगतोय. त्याचे तिकीट आहे प्रयागमध्ये असलेलं, त्याचं आहे, रस्त्याचं पेट्रोल भरलं, मला वाटतं तो बाय रोड गेलेला, त्याची बायको त्याच्यासोबत, त्याची मुलगी त्याच्यासोबत. आणि असं असताना फक्त राजकीय पक्ष, सत्ताधारी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन तो शिवसेनेचा तालुका प्रमुख आमच्या पक्षाचा म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. सभापती महोदय, आणि ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षाच्या घरचे, मला असं वाटतं पाणी भरायचं बाकी, त्या भागातला जो PI आहे ना, एक माने नाव त्याचं, नुसतं घरी पाणी भरायचं बाकी सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या आणि खासदाराच्या घरी, त्याचं त्या भागातल्या DYSPचं तेवढंच काम बाकी आहे. यांनी सांगायचं आणि त्यांनी गुन्हे दाखल करायचे. फक्त तिथले जर गुन्हे तपासले सभापती महोदय, राजकीय हेतून प्रेरित होऊन जो भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाईल त्याच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्याला सरेंडर करा आणि त्याला भारतीय जनता पार्टीत समावेश करा. ही कोणती पद्धत आहे सभापती महोदय? हिंदुत्ववादी म्हणतात, हा जो ज्याला मारहाण झालेली आहे मी त्याचा तर निषेध केलेला आहे सभापती महोदय, पण हाच व्यक्ती दारू पिऊन महादेवाच्या मंदिरात जाऊन गैरकृत्य करतो, याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आपण हिंदुत्ववादी सरकार म्हणता आणि त्या महादेवाच्या मंदिरात जाऊन दारू पिऊन ज्या पद्धतीनं त्याची वर्तणूक आहे त्याच्याकडे हे हिंदुत्ववादी दुर्लक्ष करतात. आणि नवनाथ दौड हा शिवसेनेचा तालुका प्रमुख प्रयागराजला गेला महाकुंभात, त्याच्यावर पोलीस गुन्हे दाखल करतात. सभापती, ठीक आहे, अटक नाही झाली मान्य आहे, अटक नाही झाली मान्य आहे, परंतु तो नाही. माझा सांगण्याचा मुद्दा, मी कोणाची बाजू, कोणाला विरोध करत नाही, पण एकीकडे जर धनंजय मुंडेंचं नाव सगळी दुनिया घेत असताना त्याच्यावर आरोप केला जात नाही, ते एक आमचा साधा नवनाथ दौड भोकरदनचा शिवसेनेचा तालुका प्रमुख याचं नाव का येतं आणि याच्यावर गुन्हा का दाखल होतो? मला असं वाटतं राजकीय पक्ष कशा पद्धतीनं या सगळ्या यंत्रणा स्वतःसाठी वापरतात. सभापती महोदय, याचं उदाहरण आहे. सभापती महोदय, माझ्याकडे अनेक फसवणुकीच्या घटना आहे, अनेक. काल मला वाटतं खालच्या सभागृहात बेटिंग ऍप विषयी सुद्धा बोलणं झालेलं आहे. माझ्याकडे एक पेन ड्राईव्ह सभापती महोदय मी आपल्याला देतोय. एक इथं क्रिकेट बेटिंग ऍप आहे लोटस 24. या बेटिंग ऍप मध्ये हा मी तुम्हाला पेन ड्राईव्ह देतो सभापती महोदय. हे जे लोक आहेत, मेहुल जैन, कमलेश जैन, हिरेन जैन, हे सगळे लोक आहे ना सभापती महोदय, हे सातत्यानं ज्या पद्धतीनं बेटिंग करतात, पाकिस्तानमधल्या लोकांशी खेळाडूशी संपर्क आहे सभापती महोदय. आणि खुलेआम पोलीसचे अधिकारी, मुंबईचे मी नाव घेणार नाही, मोठे अधिकाऱ्यांबरोबर बैठक, दुबईहून आला, मुंबईतल्या पोलीस अधिकाऱ्यांबरोबर बैठक, आता चॅम्पियन्स ट्रॉफी संपली, आता IPL साठी मुंबईमध्ये ही सगळी मंडळी काम करते. सभापती महोदय, हा पेन ड्राईव्ह आहे, मी विनंती करतो हा पेन ड्राईव्ह आपण ऐका. यांनी पाकिस्तानमधल्या लोकांशी बोलताना बेटिंगचं काय काय केलेलं आहे,
कोणत्या कोणत्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव ऐका नाही ऐका ते तपासा तुम्ही. परंतु अशा पद्धतीनं या राज्यामध्ये खुलेआम पोलिसांच्या सहकार्यानं सभापती महोदय चोरून लपून पोलिसांना माहिती नाही एखादा घटना मी समजू शकतो, परंतु खुलेआम सभापती महोदय अशा पद्धतीनं या राज्यामध्ये घटना घडतात. सभापती महोदय राज्याचे उपमुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री पण आहे. जुगाराचा विरोध हे ते सगळ्या गोष्टी सांगतात. माझ्याकडे एक सिंपल छोट्याशा बातम्या सभापती महोदय. एक बातमी आष्टीची, जिल्हा जालना येथे गुटखा जप्त केला 19 मार्चला 18 लाख रुपयाचा. जळगाव जामोद 25 लाखाचा गुटखा जप्त. गडचिरोली येथे 19 मार्चलाच काय 10 लाखाचा गुटखा जप्त. माझा मुद्दा असा आहे सभापती महोदय, तुम्ही टपरीवाल्यावर कारवाई करता गुटख्यासाठी, मान्य योगेशजी, टपरीवाल्यावर आपण कारवाई करतो. खुलेआम गुजरातमधून पोलिसांच्या संरक्षणात, परिवहन विभागाच्या संरक्षणात गुटखा येतोय राज्यात, तिथंच दाबा ना. तुम्ही ह्या टपरीवाल्यावर काय कारवाई करता? आज माझ्याकडे जी माहिती आलेली आहे, पालघर मधून खुलेआम तिथले पोलीस अधिकारी आणि परिवहन विभागाचे अधिकारी मदत करतात आणि तुम्ही गडचिरोलीच्या 8 लाखावर कारवाई करता, त्या आष्टीच्या 2 लाखावर कारवाई करता, त्या जळगाव जामोदच्या 5 लाखावर कारवाई करता. मला असं वाटतं याच्यात जर कारवाई करायची असेल तर पालघर गुजरात मधून येणारे जे आहे तिथले परिवहन अधिकारी, पोलीस अधिकारी याच्यावर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय या राज्यात मटका जोरात आहे. ठिकठिकाणी मटका. आम्ही मोठ्या शहरात, आता ही नागपूरची घटना आहे, मोदा इथं जोरात सटका जोरात आहे. आमचं संभाजीनगरमध्ये शिरूर तालुका वैजापूर मटका जोरात आहे. अशा जर घटना बघितल्या सभापती महोदय तर या राज्यामध्ये ज्या पद्धतीने अशा घटना घडतात तर या घटनेला जबाबदार कोण आहे सभापती महोदय? हे राज्य, मला वाटतं पोलीस ज्या पद्धतीने या सगळ्या गुन्हेगारांना सभापती महोदय मदत होते, एखाद्या वेळेस पोलिसांचं सापडलं नाही, हे नाही ते नाही, मी समजू शकतो, पण पोलिसांचा याच्यातला सहभाग सगळ्यात मोठा दुर्दैवी सभापती महोदय. आणि म्हणून एक घटना माझ्याकडे, आता एक ठाण्याला एका केसमध्ये FIR दाखल झाला. घटना घडलेली तशी पाहायला गेलं तर नारायणगाव म्हणजे पुणे. एक अहमदाबादचे काही लोक आहे, सुधीर कोठडे नाव आहे त्यांचं, डिजिटल गुंतवणुकीच्या माध्यमातून त्या भागातील लोकांची 2000 कोटी रुपये त्यांनी जमा केले. गृहमंत्री साहेब, 2000 कोटी रुपये. केस बघा तुम्ही लागलं तर लगेच थोड्या वेळाने हे करा. ही रक्कम त्यांनी हवालाच्या मार्फत विदेशात पाठवली. भारतातही त्यांनी क्यूफॉन ॲप आणि ॲजोबॅन इंडिया, दुबईत ऑलिम्पस या ठिकाणी त्यांनी गुंतवणूक केली. त्याच्यानंतर त्याच्यात एक पराग अशोक कुमार शहा नावाचा व्यक्ती होता, यांनी सुद्धा अशा पद्धतीनं तिथं पैसा जमा केला. आता गुन्हा कुठे दाखल व्हायला पाहिजे? गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता नारायणगावला. गुन्हा कुठे दाखल झाला माहिती आहे? ठाण्यामध्ये. ठाण्यामध्ये का की तिथे मग एक DCP आहे. CP काही काम करत नाही, DCPच ऍक्टिव्ह आहे तिथं. DCP जसं सांगतो तसं CP करतो ठाण्याचं काम. मी अपमान करत नाही, CPचा मी अपमान करत नाही, परंतु अशी स्थिती या ठाण्यामध्ये. आणि या ठिकाणी 2021 पासून हे सगळे घटना घडत असताना गुन्हा दाखल झाला फक्त 20 कोटी रुपयाचा. तक्रारीत 510 कोटी म्हटलेलं आहे. गुन्हा दाखल होतो सभापती महोदय फक्त 20 कोटीचा. हा DCP कोण आहे? पोलीस खात्यानं सोडावं. यांनी काय हा 20 कोटीचा आणि ठाण्याशी याचा लिंक काय? मला असं वाटतं यांनी गुन्हा दाखल करायचा तर पुण्यात किंवा नारायणगावला करायला होता, परंतु अशा पद्धतीनं स्वतःचे इंटरेस्ट जपण्यासाठी अशा पद्धतीनं गुन्हा जो 510 कोटीचा होता तो फक्त सभापती महोदय 20 कोटीचा गुन्हा या ठिकाणी नोंदवला गेलाय. सभापती महोदय मागच्या काळामध्ये अनेक घटना केल्या. या राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार असताना वेगवेगळ्या पद्धतीनं टीका होत होती कायदा सुव्यवस्था. सुशांत सिंहची ज्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळेस या राज्यातील पोलीस यंत्रणेवर सरकारवर आरोप केले गेले. मला वाटतं काल परवा CIDचा एक रिपोर्ट आलेला आहे, याच्यामध्ये सुशांत सिंहच्या प्रकरणावर सभापती महोदय अतिशय क्लिअर भूमिका CIDनं व्यक्त केली. सभापती महोदय
आपण सभापती महोदय या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेचा जर मुद्दा बघितला तर अशा पद्धतीनं जे चालू आहे त्याच्याकडे या राज्यातील मंत्र्यांचा असेल किंवा पोलीस अधिकाऱ्यांचा असेल, आज पोलीस अधिकारी फक्त सत्ताधारी पक्षाच्या लोकांची हुजरेगिरी करण्यामध्ये गुंतलेली सभापती महोदय. मी उदाहरण देईल, माझ्याकडे अजून अनेक उदाहरणं आहेत. एका मंत्र्याच्या सांगण्यावरून एका महिलेवर कशा पद्धतीनं फसवलं जातं. ठीक आहे, तिनं लाच स्वीकारली असेल परंतु गुन्हा नाही असं नाही होऊ शकत. गुन्हा आहेच मंत्र्यावर सभापती महोदय. पत्रकाराला अटक केलं जातं, गुन्हा आहे सभापती महोदय. पोलिसांचा वापर अशासाठी होतोय, पोलिसांचा वापर व्यक्तिगत हितसंबंधासाठी या राज्यात होतोय. आधी अशा पद्धतीनं कधीही पोलीस या राज्यात वागत नव्हते, परंतु आत्ताच्या घडीला अशा पद्धतीनं पोलीस यंत्रणा या राज्याच्या सरकारने सभापती महोदय म्हणतो स्वतःच्या व्यक्तिगत कामासाठी वापरायला सुरुवात केली. सभापती महोदय, राज्याची सगळी स्थिती असताना राज्यातले वेगवेगळे डिपार्टमेंट असतील, वेगवेगळे मंत्री असतील, यांचे गैरव्यवहार अनेक समोर येत आहेत. सभापती महोदय, अनेक प्रकारे अनेक सिस्टीमनुसार कशा पद्धतीने या राज्यामध्ये गैरव्यवहार होत आहेत सभापती महोदय, हे आपल्या समोर आलेले आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, मागच्या काळामध्ये एक सिडकोची योजना होती जालन्यामध्ये खरपुडीला. सभापती महोदय, माझ्याकडे डिटेल्स आहे त्याचे. जालना येथील एक नवनगर प्रकल्प आहे, 247 हेक्टर एकूण क्षेत्र आहे. ही जागा सगळ्या शेतकऱ्यांची खरेदी केली फक्त सतीश अग्रवाल, कृष्णकुमार गोयल, राधेश्याम चिप्पा, रखमाजी जल्लेवाल यांनी. सभापती महोदय, 18/6/2008 ला याच्यात प्रदूषित क्षेत्र म्हणून घोषित केलं होतं. 11/4/2017 ला आर्थिक सहायता नसल्याने प्रस्ताव रद्द केला होता. आणि सभापती महोदय, नंतर हा प्रस्ताव मंजूर केला गेला. सभापती महोदय, शेतकऱ्यांच्या जमिनी 2-2, 4-4, 5-5 लाख रुपये एकरनी खरेदी करायच्या आणि नंतर राज्य सरकारकडून जवळपास 900 कोटी रुपये वसूल करायचे. अशा पद्धतीनं हा प्रकल्प आहे. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीचा आभार मानतो की त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. स्थगिती दिली का नाही दिली मला माहिती नाही, परंतु चौकशी निश्चित सुरू केली आहे. 900 कोटी रुपये म्हणतो जो प्रस्ताव याच डिपार्टमेंटने रद्द झाला होता तो कशा पद्धतीनं पुन्हा झाला. मग याच्यात साहजिकच सिडकोचे मुख्य व्यवस्थापक विजय सिंघल यांच्याकडे याचं अंगुली निर्जीत होतो. सभापती महोदय, हे करण्यासाठी त्यांनी DSK लीगल सर्व्हिसेस याची एक इनलिगल पद्धतीनं सभापती महोदय नियुक्ती केलेली आहे आणि सिडको प्रशासनाशी निगडीत सर्व न्यायालयीन प्रकरणे त्यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहे. आणि या सगळ्या अनेक प्रकरणात या लीगल सर्व्हिसला DSK लीगल सर्व्हिसेसला पकडून अनेक देयक अव्वाचे सव्वा सभापती महोदय या सिडकोमध्ये दिले जातात. याचे मुख्य व्यवस्थापक विजय सिंघल हे सभापती. याची इन्क्वायरी झाली पाहिजे सभापती महोदय. जर नवनगर अशा पद्धतीनं खरपुडीचा प्रोजेक्टला 900 कोटी रुपये सरकार देतं, जे शेतकऱ्यांकडून कोटी 2-4 कोटीमध्ये ह्या 4-5 लोकांनी, माझ्याकडे सगळे सातबारे सुद्धा आहे त्याचे, आणि अशा पद्धतीनं जर 900 कोटी रुपये राज्याचे लुटले जात असेल तर मला असं वाटतं हे थांबवण्याची जबाबदारी राज्य सरकारची. सभापती महोदय, सभापती महोदय, अशा पद्धतीनं हा नगर विकास विभागाचा विषय आहे. अशा पद्धतीने एक DSK लीगल सर्व्हिसेस ची इनलिगल संस्था अपॉइंट करणं आणि तिच्या आधारावर आपलं कार्य उरकणं, अशा पद्धतीची एक काम करण्याची पद्धती सभापती महोदय या सिडकोने घेतलेली आहे. सभापती महोदय, या सिडकोचं आणखी एक प्रकरण आहे. एक आपले राज्याचे मंत्री संजय राठोड यांचा खाजगी सचिव विशाल राठोड सभापती महोदय यांनी एक पत्र दिलं उपाध्यक्षाला आणि खाजगी सचिवाच्या पत्राच्या आधारावर गोर बंजारा जमातीसाठी दिलेली मुंबईतील समाज भवनाची जागा संत डॉक्टर रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या नावावर झाली सुद्धा. सभापती महोदय, एक मंत्र्याचा खाजगी सचिव पत्र लिहितो आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक जी समाजासाठी दिलेली जागा आहे ही एका मंत्र्याच्या ट्रस्टला दिली जाते. मला वाटतं हे घडलेलं आहे सभापती महोदय, या सिडकोमध्ये घडलेलं आहे. याचा अर्थ नगर विकास विभागामध्ये घडलेलं आहे. सभापती महोदय, अनेक विषय बोलता येईल. सभापती महोदय, या सगळ्या विभागात सिस्ट्रा सारखी फ्रान्सची कंपनी आपल्या
राज्यावर आरोप करते सभापती महोदय. फ्रान्स सारखी इंटरनॅशनल कंपनी जी मेट्रो बनवण्याची कंपनी आहे ही उच्च न्यायालयामध्ये आपल्या राज्यावर लाचखोरीचा आरोप करते. मला असं वाटतं अशा पद्धतीने फ्रान्स सारख्या देशातील एक सिस्टा नावाची कंपनी आपल्या राज्यावर आरोप करत असतील तर हे आरोप याच्या त्याच्यावर नाही. मला असं वाटतं हे आपण अतिशय सिरियस घेतले पाहिजे. कारण अशा कंपन्या विनाकारण कोणावर आरोप करत नाही. इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय स्तरावरची ही कंपनी आहे आणि अशी कंपनी ज्या वेळेस या राज्याच्या यंत्रणेवर आरोप करते मला असं वाटतं सभापती महोदय याच्यामध्ये आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय या सगळ्या विषयाचं नगरविकास विभागातील गैरव्यवहार पाहिले तर रात्र पूर्णार नाही एवढ्या प्रकारचा दिवस पूर्णार नाही एवढे आरोप आहे सभापती महोदय. आरोप नाही सत्यता आहे. मी पेपरसेच बोलतो सगळ्या विषयाचे. माझ्याकडे अनेक प्रकार सभापती पण मी मोजके प्रत्येक विभागाचा एक एक विषय आपल्या समोर सांगणार. सभापती महोदय माझ्याकडे उल्हासनगर मनपाचा UDCPR तरतुदीचे उल्लंघन केल्याचं सभापती महोदय तक्रार आली आहे आणि प्रूफ सहित आहे. मी त्या खात्याच्या मंत्र्यांना सुद्धा याच्याविषयी पत्र लिहिले सभापती महोदय. विकास परवानगी देताना TDR अनुज्ञेपेक्षा जास्त या उल्हासनगर मनपामध्ये अनेक ठिकाणी गेलेला आहे सभापती महोदय. इथे एक नगर रचनाकार आहे ललित खोब्रागडे पडताळणी न करता RCC प्रदान केली सभापती महोदय. याच्यातून राज्याच्या महसुलाचं 100 ते 200 कोटी रुपयाचं नुकसान सभापती महोदय या ठिकाणी झालेले. सभापती महोदय या उल्हासनगर महानगरपालिकेत ज्या पद्धतीनं नगर रचना विभाग काम करतो कायद्याचं उल्लंघन करतो UDCPRचं उल्लंघन करतो म्हणून तर राज्य सरकारने या विषयात लक्ष दिलं पाहिजे. सभापती महोदय तसंच MMRDA मध्ये सातत्यानं तक्रार केली. या ठिकाणी एक सबग्रेड लेअरचं काम होतं. हे सबग्रेड लेअरचं कामच केलं नाही सभापती महोदय. 600 कोटी रुपयाचे काम होतं सभापती महोदय. वेगवेगळ्या वेळेस तक्रारी केल्यानंतर सुद्धा या सगळ्या कामाची इन्क्वायरी सरकार करत नाही. हे का होतंय? कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय सभापती महोदय या गोष्टी होत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी आपण तक्रार करतो पण तो अधिकारी सभापती महोदय या विषयाकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणून या विषयाकडे सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. सभापती महोदय या ठिकाणी जर बघितलं तर इथले आयुक्त भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात का काय अशा प्रकारची शंका माझ्या मनात सभापती आहे. सभापती महोदय हे सगळं होत असताना कशा पद्धतीने अधिकारी बेमुरवत खोरपणे वागतात त्याचं एक उदाहरण आहे. सभापती महोदय मी मागच्या वर्षी सहज मला कोण काय माहिती नाही परंतु माझ्याकडे एक अर्ज आला होता. एक अंधेरी विभाग आहे इथं महानगरपालिकेचा के वेस्ट. इथे एक चक्रपाणी नावाचा उपायुक्त आहे सभापती महोदय के वेस्टला BMCचा. मी एक तक्रार केली होती तिथं इनलिगल बांधकाम होतंय म्हणून. मी ज्यावेळेस तक्रार करतो दर महिन्यात एक मजला वाढतोय सभापती महोदय. पाडत नाही मी पण मजा बघतोय. मी दर महिन्यात एक पत्र लिहितो आग्रह काही करत नाही पण दर महिन्यात मला तिथला एक माणूस फोटो पाठवतो. माझं एक पत्र दिलं की एक मजला झालेला असतो सभापती महोदय. या अधिकाऱ्याला मी दर महिन्याला एक फोन करतो पण तो सातत्यानं अनधिकृत बांधकाम कशा पद्धतीने वाढेल अशाच पद्धतीने तो प्रयत्न. आपल्याकडे सभागृहात त्याविषयी चर्चा झाली सभापती महोदय की ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये अशा 15,000 16,000 प्रकरणं चालू आहे आणि त्याला हे अधिकारी अशा पद्धतीनं खतपाणी सभापती महोदय घालत असतात. सभापती महोदय महानगरपालिका मुंबईची एक हरिलाल भगवती हॉस्पिटल आहे सभापती महोदय 68-69 झालेलं. 1968-69 मध्ये झालेलं आणि हे हॉस्पिटल KEMच्या रुग्णालयाच्या धर्तीवर व्हावं अशा पद्धतीनं राज्य सरकारची योजना होती महानगरपालिकेची. परंतु आता काही जणांच्या मनात आलं याचं प्रायव्हेटायझेशन करायचं. राज्य सरकारने त्याच्यावर खर्च केलाय महानगरपालिकेनं 490 खाटांचं हे हॉस्पिटल आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये याचं प्रायव्हेटायझेशन करण्याचा प्रयत्न सभापती महोदय महानगरपालिका करते. खऱ्या अर्थाने KEM असेल सायन असेल सर्वसामान्य माणसाला सुविधा देणारे हॉस्पिटल्स आहे आणि भगवती त्या रांगेत जाऊन बसणारं हॉस्पिटल असताना मुंबई महापालिका याचं प्रायव्हेटायझेशन करण्याचा प्रयत्न सभापती महोदय करतंय. मला असं वाटतं हे प्रायव्हेटायझेशन झालं नाही पाहिजे. अशा पद्धतीनं आपण लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय वेगवेगळ्या पद्धतीने या राज्यामध्ये लोक वेगवेगळ्या पद्धतीने फ्लॅट खरेदी करतात मालमत्ता खरेदी करतात
याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने महारेराची नेमणूक केली सभापती महोदय। आज या महारेराची स्थिती काय? फक्त पांढरा हत्ती झाला की काय? कोणत्या बांधकाम व्यावसायिकावर महारेराने कारवाई केली? 10,773 गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस दिली, काही जणांची बँक खाती गोठवली, परंतु जशी पाहिजे तशी कारवाई हे महारेरा प्रकल्पच्या माध्यमातून होत नाही सभापती महोदय। आज हे महारेराला ही बिल्डर मंडळी कोणत्याही पद्धतीनं फुकट विचारत नाही। वाटतं हा कायद्यात एक पांढरा हत्ती महारेरा येणार काळात बनतो की काय, अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे। सभापती महोदय, नगरविकास विभागाचे असे विषय सांगायला गेले तर अनेक विषय सभापती महोदय। नगर विभागानंतर वेगवेगळ्या विभागात एक महसूल विभागाचे काही प्रकरण माझ्याकडे सभापती महोदय। राज्य सरकारमधले आमदार असो मंत्री असो कशा पद्धतीने वागतात त्याचं एक उदाहरण आहे सभापती महोदय। एक अहिल्यानगर आपला जिल्हा आहे सभापती महोदय। इथे एक बऱ्हाणपूर नावाचं गाव आहे, जे नगरच्या जवळ आहे। इथं देवीचं मंदिर आहे, तुळजाभवानीचं मंदिर आहे मोठं। तिथे भगत नावाचे पुजारी आहेत आणि या भगतांनी तिथे एक प्रवेशद्वार आहे, जुनं प्रवेशद्वार हे असं म्हणतात, अनेक आख्यानामध्ये पोथीमध्ये ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे सभापती महोदय। राहुरी विधानसभेत हे येतंय, तुळजाभवानीचं मंदिर आहे, तिथे एक प्रवेशद्वार आहे, एक अंबिका सांस्कृतिक भवन आहे। सभापती महोदय, निवडणुकीत या भागातील यांचे जे पुजारी आहेत अभिषेक भगत, अभिषेक भगत एका राजकीय विचाराचे आहेत। मला असं वाटतं ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विचाराचे आहेत, किंवा जे आत्ताचं सरकार असेल त्याच्या विरोधी विचाराचे असतील, असू शकतो विचार कोणाचा। आणि त्यांनी तो प्रचार केला म्हणून त्या ठिकाणचे स्थानिक आमदार आहेत, मला वाटतं कर्डिले त्यांचं नाव आहे, या आमदारांनी महसूल यंत्रणेला हाताशी धरून ते पूर्णपणे अंबिका भवन पाडलं, तुळजाभवानी देवी मंदिराचं प्रवेशद्वार पाडलं। आपण हिंदुत्ववाद म्हणत असताना मला असं वाटतं या विषयाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे। प्रशासनाने, मी तिथल्या कलेक्टरला आणि एसडीएमला फोन केला, चला अनधिकृत बांधकाम पाडणं चांगली गोष्ट आहे म्हटलं, मग तिथं त्या भागात तेवढं एकच आहे का? तर अनेक आहे। स्वतः ज्यांनी तक्रार केली त्यांचंच अनधिकृत बांधकाम आहे सभापती महोदय, परंतु त्यांच्यावर कारवाई होत नाही, परंतु यांच्या विरोधात काम केलं होतं सभापती महोदय, म्हणून त्यांच्यावर कारवाई होती। अशा प्रकारचा प्रकार सभापती महोदय घडलेला आहे। सभापती महोदय, एक महसूल खात्याचं एक वेगळं प्रकरण मी आपल्या समोर या सभागृहाच्या समोर आणतो सभापती महोदय। एक आपल्याकडे एनिमी प्रॉपर्टी म्हणून प्रकार आहे, जे लोक फाळणीच्या वेळेस पाकिस्तानात गेले आणि त्यांची प्रॉपर्टी इथे आहे त्याला एनिमी प्रॉपर्टी म्हटलं जातं सभापती महोदय। माझ्याकडे एक पेपर आहे सभापती महोदय, एनिमी प्रॉपर्टी असताना पाकिस्तानच्या कागदाच्या आधारावर आपल्या इथल्या महसूल विभागाने कारवाई केली। मला पाकिस्तानचा बॉन्ड आहे माझ्याकडे सभापती महोदय, पाकिस्तानच्या बॉन्डवर आपल्या इथं कारवाई झाली। हा काय प्रकार आहे? पाकिस्तानचा बॉन्ड आहे, बघा सर्टिफाईड आहे, या आधारावर तिथल्या महसूल विभागानं सभापती महोदय हे प्रकरण आहे मीरा भाईंदर येथील राजू शहा यांनी एक तक्रार केली होती, त्याला पाकिस्तानमधून धमकीचे फोन आले होते आणि त्याला सांगितलं की तू अशी तक्रार करेल तर तुला गुन्ह्यात अडकवलं जाईल, आणि ह्या संपत्तीचा फेरफाराचा प्रकार आहे सभापती महोदय। म्हणजे ही व्यक्ती पाकिस्तानात आहे, पाकिस्तानातून बॉन्ड आला आणि याच्यावर यांनी कारवाई केली सभापती महोदय। हा प्रकारच चुकीचा आहे। महसूल जे कोणी अधिकारी असतील, मंत्री महोदय, इथं 2 कॅबिनेट मंत्री बसलेले आहेत, मला असं वाटतं पाकिस्तानातल्या बॉन्डवर या राज्यामध्ये कारवाई होती मीरा भाईंदरमध्ये एनिमी प्रॉपर्टीची, अतिशय भयानक आहे सभापती महोदय, अतिशय भयानक आहे। आणि म्हणून अशा पद्धतीने याच्यात कोण कोण आहे काय काय आहे आता मी याच्यात जात नाही, कोणी केलं काय केलं याच्यात सगळं उल्लेख आहे, परंतु मला फक्त पाकिस्तानचा बॉन्ड, या बॉन्ड पेपरवर कारवाई मीरा भाईंदरमध्ये एनिमी प्रॉपर्टीची होते, आणि जर याला विरोध केला तर याला पाकिस्तानवरून फोन येतो सभापती महोदय। आणि हा फोन सुद्धा कोणी केला काय केला, कराचीतून धमकी येते सभापती महोदय। इथं पण सभापती महोदय तसंच आहे, इथं पण जर बघितलं तर एक रिटायर्ड म्हणजे ज्यांना सस्पेंड केलं होतं एक अधिकारी घेवारे, ज्यांनी मागच्या काळामध्ये
असा आरोप केला होता की राजकीय कारवाईचा काहीतरी आरोप केला होता। खरं तर हा एक अधिकारी आहे आणि यांनी मला असं वाटतं ज्या पद्धतीनं हा टाउन प्लॅनिंग मधला अधिकारी तिथला सभापती महोदय हा सस्पेंडेड आहे, याला पुन्हा महानगरपालिकेने घेतलेलं आहे। खरं तर अशा पद्धतीने सस्पेंड अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा त्याच ठिकाणी घेणं हे चुकीचं आहे, परंतु हा घेवारे नावाचा अधिकारी पुन्हा या ठिकाणी आहे आणि यांनी अशा पद्धतीनं या भागामध्ये चुकीचा एक सगळ्या पद्धती सुरू केलेल्या आहे। सभापती महोदय, आपण या घेवारीवर कारवाई केली पाहिजे अशा पद्धतीची विनंती मी सरकारला करेल। हा मला वाटतं नगर विकास विभागाचा हा विषय आहे, परंतु कारवाई झाली ती महसूल विभागाने बॉन्ड वगैरे केले सभापती महोदय। आणि म्हणून हा प्रकार या राज्यामध्ये अशा पद्धतीनं चालू आहे। पाकिस्तानचा मुद्रांक भारतात येतो आणि त्याच्यावर कारवाई आपल्या इथले अधिकारी करतात सभापती महोदय, हे अतिशय भयानक आहे। सभापती महोदय, मी नगरविकास बोललो, महसूल बोललो, सगळे खाते नाही बोलणार आहे, चिंता करू नका, आणखी 2-4च खात्यावर मी बोलणार आहे। सभापती महोदय, परिवहन विभागाचे अनेक विषय आहे। या ठिकाणी जे परिवहन विभाग काम करत असताना बसचा घोटाळा आपल्या समोर मी मागच्या अधिवेशनात आणला होता की ज्या पद्धतीनं बसचं खाजगीकरण होत असताना नवीन कॉन्ट्रॅक्ट आपण द्यायचा प्रयत्न करतोय, नवीन एजन्सी येत असताना जुन्या एजन्सी आहे सभापती महोदय। नवीन एजन्सी आहे 35 रुपये 40 पैसे पर किलोमीटर आणि जुनी एजन्सी 41 रुपये। तुम्ही म्हणाल हे तर कमी आहे, पण आधीची एजन्सी विथ डिझेल आपल्याला सर्व्हिस देत होती, आताची ही एजन्सी ही विदाउट डिझेल। निश्चित माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यावर स्टे दिलेला आहे, पण तू करणाराही तोच आणि आता स्टे देणाराही तोच अधिकारी आहे। याचाच अर्थ ज्यांनी हे केलं होतं चुकीचं, वर्षाला 280 कोटी रुपये म्हणजे 10 वर्षाचे 2800 कोटी रुपये या राज्याच्या जनतेचे जास्त जाणार होते। मी तक्रार नागपूरच्या अधिवेशनात केली होती, माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्टे दिलेला आहे, मी त्यांचा आभार मानलेला आहे। परंतु ज्यांनी केलं त्यांनी चौकशी केली, आता त्यांनी चुकीचं ठरवलं आणि त्यांनीच आधी टेंडर काढलं होतं आणि मग अशा अधिकाऱ्यावर कारवाई होण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे। सभापती महोदय, आरटीओनं एक स्पीडोमीटर नावाचे सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलं आहे की समजा स्कूल बस असेल किंवा वाहतूक करणारी रिक्षा असेल एखादी, काय हत्ती वगैरे म्हणतात त्याला, किंवा ट्रक असेल, याला स्पीडवर मर्यादा असावी म्हणून गव्हर्नमेंटचे काही निर्देश आहेत सभापती महोदय, सुप्रीम कोर्टाने सांगितलं। आता सभापती महोदय, हे स्पीडोमीटर बसवले तर जातात, परंतु प्रत्यक्षात कोणत्याही उपयोगाचे नाही। इथं अधिकारी बसले असेल, मी त्यांना विनंती करेल, ज्याला स्पीडोमीटर बसवणं कंपल्शन आहे त्या वाहनावर याची स्पीड लिमिटचा उल्लेख केला पाहिजे सभापती महोदय। मंत्री महोदय, जे कोणी असेल अधिकाऱ्यांनी त्याची नोंद करावी की या सगळ्या गाड्यावर ज्याला स्पीडोमीटर बसवलं त्याच्यावर स्पीड लिमिट, समजा स्कूल बसला 40 पर किलोमीटर 40 आहे किंवा 50 आहे, तर त्याच्यावर तसा उल्लेख झाला पाहिजे सभापती महोदय। परंतु सभापती महोदय, हे सगळे स्पीडोमीटर अतिशय अवैधरित्या बसवले जातात, बनावट आहेत। एक एजन्सी पूर्ण राज्यात काम करते, मग बरेच छोटे लोक त्या ठिकाणी काम करत असतात, मला त्याशी घेणे, पण हे वेग नियंत्रक असले पाहिजे सभापती महोदय, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। आणि आरटीओ या विषयाकडे परिवहन विभाग मुळीच लक्ष देत नाही, कारण हे वेग नियंत्रक असलं पाहिजे, पण हे वेग नियंत्रक असताना नॉमिनल हे दाखवतात, कागद बनवतात, पुन्हा काढून वापस करतात, अशा पद्धतीनं स्थिती। आणि म्हणून ज्या वाहनाला स्पीडोमीटर लावलेला आहे त्या वाहनावर स्पीड लिमिटचा उल्लेख केला पाहिजे। तो जर केला तर मला असं वाटतं या सगळ्या व्यवस्थेवर निश्चित एक बंधन किंवा नियंत्रण सभापती महोदय येऊ शकेल। सभापती महोदय, असं असताना एक शहरामध्ये सिटी फ्लो नावाची बस सेवा काम करते। खरं तर मी म्हणेल बेस्ट असेल, अन्य ज्या सरकारी सेवा याच्यावर हे अतिक्रमण आहे सभापती महोदय। सभापती महोदय, बेस्ट असेल, टीएमटी असेल, एनएमएनटी असेल, या निम सरकारी परिवहन संस्था आहे। स्टेज कॅरेज परवाना यांना पण आहे, पण स्टेज कॅरेज परवाना करताना सिटी फ्लो नावाच्या संस्थेला सुद्धा याच मार्गावर सेवा पुरवण्याचं काम परिवहन विभागाने दिलंय सभापती महोदय। याच्यातून काय होतं, सिटी फ्लोला स्टेज कॅरेज परवाना दिलेला आहे, बाकी गाड्यांना आहे, परंतु याच्यामुळं याच रस्त्यावर या परवाना दिल्यामुळं बाकीच्या बेस्ट असेल, टीएमटी असेल, एनएमएनटी असेल, ज्या काही टुरिस्ट सेवा आहे, ट्रॅव्हल सेवा आहे, परिवहन सेवा आहे,
याच्यावर मला असं वाटतं निश्चित बंधने येतात आणि म्हणून नुकसान आपण म्हणतो बेस्टचं नुकसान आहे, याचं नुकसान आहे, TMTचं नुकसान आहे, NMMचं नुकसान आहे. याला कारण मला असं वाटतं सिटी फ्लोची सेवा याच मार्गावर जी दिलेली आहे ही बंद करण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, या सगळ्या विभागात अनागोंदी असताना आज उद्योग विभागामध्ये मी जसं सिडकोचं सांगितलं अशी एक मोठी टीम उद्योग विभागात कार्यरत आहे. सभापती महोदय, आपल्याला उदाहरण देतो. मला असं वाटतं झिरवळ साहेब इथं बसलेले, त्यांना या गोष्टीचं ज्ञान असेल, माहिती असेल की मागच्या काळामध्ये दिंडोरीला एक MIDC झाली, सिन्नरला एक MIDC झाली. किती इंडस्ट्री आली तिथं? दिंडोरी असेल, सिन्नर असेल, ज्याला CD MIDC म्हणतात. या ठिकाणी सभापती महोदय कोणतेही उद्योग आलेले नाही. हे उद्योग कशासाठी झाले माहिती आहे? की जी मी जालन्याची टीम बोललो ना, हीच टीम जागा खरेदी करते, राज्य सरकारमधल्या उद्योग विभागाकडे जाते, अधिकाऱ्यांना पटवते, भूसंपादन करायला लावते, स्वतःचा मोठा माल उचलते आणि पुन्हा तिथे एकही उद्योग येत नाही. सभापती महोदय, दिंडोरी तर बाजूला आहे, शिर्डी सिन्नर तर मध्यभागी आहे, परंतु इथं सुद्धा कोणताही उद्योग सभापती महोदय आलेला नाही. आणि म्हणून उद्योग विभागामध्ये अशा पद्धतीनं हे काम चालू आहे. सभापती महोदय, याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, एकीकडे असं, दुसरीकडे माझ्याकडे एक भोसरी इथल्या MIDCचं प्रकरण. सभापती महोदय, या ठिकाणी MIDCची मोठी जागा आहे भोसरी MIDC मध्ये ओपन, आणि या ठिकाणच्या ओपन स्पेसवर जवळपास 150 शेड अवैधरित्या उभे केले. सभापती, MIDCच्या जागेवर आता 50 शेड उभे केले. कोणी उभा केले? एक विकी गोयल नावाचा व्यक्ती आहे. यांनी बनावट कागदपत्र बनवले. महानगरपालिका असेल, MIDC असेल, पोलीस खातं असेल, महावितरण असेल, सगळ्यांकडून परवानगी घेतली. सभापती महोदय, OS 1711 116 OS 20 अशा नंबरचे ते प्लॉट आहेत. सभापती महोदय, यांनी चुकीचे कागदपत्र बनवले, जागा लोकांना विकले आणि जागा सरकारची, उद्योग विभागाची, भाडं घेतो विकी गोयल, विकास अग्रवाल, आणि याला मदत करतात. सभापती महोदय, MIDCचे सगळे अधिकारी. आणि एकीकडं गरज असताना भूखंड लोकांवर अतिक्रमण केले जातात, इकडे गरज नसताना अशा पद्धतीनं हे भूखंड खरेदी करण्याचे प्रकार सभापती महोदय घडलेले. सभापती महोदय, हाच प्रकार क्रीडा विभागात आहे. संभाजीनगरात एका केसमध्ये एक टेम्पररी कर्मचारी सभापती महोदय कंत्राटी पद्धतीनं काम करतो. यांनी तिथे एक हॉकीच्या टर्फसाठी आलेले 21 कोटी रुपये खात्यातून काढून घेतले. खरं तर अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. तिथं सबनीस आणि सुहास पाटील नावाचे अधिकारी आहे. या सबनीस आणि सुहास पाटीलनी बँक अकाउंट, तो एक कोण, ज्या व्यक्तीनं, हर्षकुमार क्षीरसागर नाव आहे त्याचं, त्यांनी बनावट कागदपत्र नेट बँकिंगचा दुरुपयोग करून 21 कोटी रुपये सभापती महोदय काढलेले. खरं तर तिथं पालकमंत्र्याच्या नावावर खातं असायला पाहिजे होतं, परंतु हे सुहास पाटील आणि सबनीस या दोघांनी हे न करता, तो जो कोणी क्षीरसागर आहे मुलगा, कंत्राटी पद्धतीनं त्याच्या नावावर खातं केलं आणि त्याच्या माध्यमातून हा गैरव्यवहार झाला, असा माझा आरोप आहे. सभापती महोदय, सुहास पाटील आणि संजय सबनीस हे याच्यातले एक कंत्राटी माणूस 21 कोटी रुपये खात्यातून काढू शकत नाही. सभापती महोदय, कोणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून या खात्यामध्ये एक संजय सबनीस नावाचे अधिकारी आहे. मला असं वाटतं या संजय सबनीस आणि सुहास पाटील या दोघांच्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे. आणि म्हणून ऑडिट करणं जबाबदारी यांची असते. 21 कोटी रुपये काढतात म्हणजे दररोज मला वाटतं रिपोर्ट येत असतात ऑडिटरकडं, अकाउंटंटकडं, आणि या सगळ्यावर जबाबदारी तिथल्या आयुक्ताची असते. आणि म्हणून हा संजय सबनीस असेल किंवा सुहास पाटील असेल, यांच्या हलगर्जीपणामुळं 21 कोटी रुपये सभापती महोदय इथल्या एका क्षीरसागर नावाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काढलेले. सभापती महोदय, आम्हाला सभापती महोदय, अशा पद्धतीनं भ्रष्टाचार या सगळ्या खात्यात होतोय. कोण लक्ष देत आहे? कोण लक्ष देत आहे? याच्यात 21 कोटी 59 लाख रुपये काढणारा हा आरोपी सुहास पाटीलला अटक केलं का? सबनीसला अटक केलं का? तर काही केलेलं नाही. सुहास पाटीलला अटक झाली पाहिजे, संजय सबनीसला अटक केली पाहिजे. त्या सुहास पाटलावर तर सभापती महोदय वेगवेगळ्या पद्धतीनं खेळाडूवर अत्याचाराचे केसेस आहे. सभापती महोदय, लैंगिक शोषणाचे केसेस आहे त्याच्यावर. सभापती महोदय,
खंडणीचे गुन्हे दाखल आहे त्याच्यावर सभापती महोदय या सुहास पाटलावर. आणि मला असं वाटतं सुहास पाटील आणि संजय सबनीस, कारण हा हॉकीची तिथं टर्फ होणार होती, त्याचा जो निधी आला होता तो निधी सभापती महोदय या लोकांनी या खात्यातून काढून घेतलेला. आता सरकार 21 कोटी रुपये तिथल्या हॉकीच्या टर्फसाठी देणार आहे का? तर मला असं वाटतं सरकार 21 कोटी रुपये लवकर देणार नाही. याचा अर्थ आमच्या खेळाडूंचं नुकसान झालेलं आहे, त्या भागातल्या जनतेचं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून अशा अधिकाऱ्यावर कारवाईची आवश्यकता आहे सभापती महोदय. सभापती महोदय हे काही एकाच खात्यात नाहीये. सभापती वेगवेगळ्या खात्याचा जर विचार केला तर आता हा ईजीएसचं खातं आहे रोहयो. मी आता सकाळी कुठेतरी बातमी वाचली, पालघरला 54 कोटी रुपये पगार द्यायचा बाकी आहे. 54 कोटी रुपये. सभापती महोदय या खात्यामध्ये एक मिशन महासंचालक पद निर्माण केलं आहे. सगळे अधिकारी या खात्याचे सेक्रेटरी आहे, जॉईंट सेक्रेटरी आहे, सगळं असताना एक मिशन महासंचालक नावाचं पद निर्माण केलं का? की या खात्यामध्ये एक नंदकुमार नावाचे अधिकारी होते, हे रिटायर्ड होणार होते, यांना पुन्हा त्याच खात्यात राहण्याची हौस इच्छा निर्माण झाली आणि म्हणून त्यांच्यासाठी एक मिशन महासंचालक नावाचं पद निर्माण केलं गेलं सभापती महोदय. सभापती महोदय केंद्राने याच्यावर पूर्णपणे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, कारण या महाशयाने मागच्या काळात जे काम केलेलं आहे, कारण खऱ्या अर्थाने ही रोहयोची योजना आहे, रोजगार हमी योजना, ही रोजगार देण्यासाठी, विकासासाठी नाही आहे. गोरगरिबांना रोजगार मिळावा याच्यासाठी योजना आहे, डेव्हलपमेंटसाठी वेगळ्या योजना आहेत. परंतु या ठिकाणी अशा पद्धतीनं नंदकुमार नावाचा अधिकारी यांनी 90-10चं धोरण आणलं, 95-5चं धोरण आणलं. म्हणजे 90 कुशल, 10 अकुशल, 95 कुशल, 5 अकुशल, परिणामी कोट्यवधी रुपयाचं पेमेंट जे MREGSच्या माध्यमातून यायचं ते थांबलेलं आहे. आणि याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना मला असं वाटतं याचा फटका सभापती महोदय भेटतोय. आणि म्हणून असे जे अधिकारी, गरज नाही ना, नवीन तरुण पोरांना संधी द्या ना याच्यामध्ये, त्या खात्यातल्या लोकांचं प्रमोशन करा. रिटायर्ड झालेल्या लोकांना या खुर्चीवर बसवण्याची काय गरज आहे? म्हणून मी मागणी करेल हे मिशन महासंचालक पद रद्द झालं पाहिजे. या ठिकाणी जो कोणी सेक्रेटरी नियमानं बसेल, प्रमोशननी बसेल त्याला बसवा. परंतु जो रिटायर्ड झालेला आहे हा नंदकुमार नावाचा अधिकारी, मला असं वाटतं या ठिकाणाहून त्याला बाजूला करण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे. सभापती महोदय असं होत असताना राज्यामध्ये सावकारीची पद्धत अजूनही चालू आहे. काल परवाच्या अनेक घटना माझ्या समोर आल्या आहेत. सभापती महोदय सोयगावमध्ये संभाजीनगर तालुक्यात, संभाजीनगर जिल्ह्यातल्या निंभोरा आणि गोंदेगाव ठिकाणी अवैध सावकारीचा व्यवसाय करणाऱ्याला अधिकाऱ्यांनी पकडलं. चांगलं झालं, चांगलं केलं, कारण तक्रार होती. एक कोणतरी निंभोऱ्यातील रमेश बापू निकम आणि गोंदेगाव येथील संदीप नेरपगार गेल्या काही महिन्यापासून हे अशा पद्धतीनं करत होते. आणि या ठिकाणी विभागीय सहनिबंधकांनी धाड टाकली. सभापती महोदय कारवाई केली, चांगलं केलं. सत्ताधारी पक्षाचे लोक दबाव आणतात कारवाई न करावी म्हणून. जे सावकार शेतकऱ्याच्या जमिनी लुटतात, शेतकऱ्याच्या जमिनी जमा करतात, अशा सावकारावर एक अधिकारी मी हे जो चांगला आहे त्याला चांगलं म्हणलं. एक जरे नावाचा अधिकारी यांनी कारवाई केली, चांगली केली कारवाई. परंतु मी येथीलच त्या भागातील स्थानिक राजकीय नेत्यांनी अशी कारवाई करू नये अशा प्रकारची भूमिका घेतली. मला असं वाटतं ही भूमिका शेतकऱ्याच्या विरोधातली. सभापती महोदय अशाच पद्धतीनं आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं पुरवठा खात्यामध्ये काय चालू आहे, आज वेगवेगळ्या ठिकाणी मागच्या काळात आपलं विदर्भाची चर्चा झाली होती. मला वाटतं तांदळावर पॉलिश करून राईस मिलचा आपणच उचललेला मुद्दा होता. पण हे काही इथं नाही, इथं सुद्धा मुंबईत सुद्धा चालू आहे सभापती महोदय. एक माझ्याकडे केस आली सभापती महोदय की एक आकाश ग्राहक नावाची संस्था आहे, नवीन चंद्र नंदू व मयूर नंदू हे सहकारी संस्था चालवतात सभापती महोदय. पॉलिश करतात आणि परराज्यात हे अन्नधान्य विकतात सभापती महोदय. आणि यांनी वाहतूक निविदेची प्रक्रिया करताना गैरव्यवहार केलाय सभापती महोदय. हा गैरव्यवहार कसा की यांनी खोटी कागदपत्र सभापती महोदय सादर केली आहे. यांचं कार्यक्षेत्र टी विभाग असताना यांनी आपल्या उपनियमामध्ये फेरफार करून टी विभाग हा उल्लेख खोडून मुंबई ठाणे जिल्हा विभाग असा बदल करून शासनाला खोटी माहिती सादर केली सभापती महोदय. आणि या संस्थेने 2 ऑडिट केले, 2 ऑडिट रिपोर्ट आहे. खरं तर ऑडिट एकच असतो सभापती महोदय. आता तर या संस्थेनं
कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र दाखवलेलं आहे, तसं त्याचं नाही आहे सभापती महोदय. आणि म्हणून अशा पद्धतीनं विविध विभागाला दिशाभूल करणारी परस्पर माहिती या संस्थेनं सादर केली आणि याला या विभागाचे अधिकारी सभापती महोदय गरिबाच्या तोंडातील घास असे अधिकारी सभापती महोदय ओढून नेतात आणि म्हणून यांच्यावर सभापती महोदय कारवाई करण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, मागच्या काळामध्ये आरोग्य विभागामध्ये बनावट औषधाच्या घटना घडल्या सभापती महोदय. ज्या कंपन्याच अस्तित्वात नाही त्यांना टेंडर दिलं गेलं सभापती महोदय. या कंपन्या होत्या कुठल्या? उत्तराखंडच्या, उत्तर प्रदेशच्या या कंपन्या होत्या आणि यांना सभापती महोदय आपल्या इथलं औषध पुरवठ्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. माझ्याकडे कंपनीचं नाव मिस्टल फॉर्म्युलेशन उत्तराखंड, रिफंड फार्मा केरळ, बायोटेक फॉर्म्युलेशन आंध्र प्रदेश, मेलवन बायो सायन्सेस केरळ, SMN लॅब उत्तराखंड. साहेब, सभापती साहेब, या औषध कंपन्या कुठंच अस्तित्वात नाही. या औषध कंपन्या कुठंच औषधात नसताना या कंपन्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी औषधाचा पुरवठा केला सभापती महोदय. सभापती महोदय, मागच्या काळात बनावट औषधं आली, कळमेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात आली, इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल भिवंडीमध्ये आले, रेसिप्ट नावाचं 500 नावाचं अँटीबायोटिक बनावट औषध आलं, फॉर्मॅक्स तसं झालं, नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात तशाच रिक्लेवच्या गोळ्या बनावट आल्या, वर्धा जिल्हा रुग्णालयामध्ये ॲझिथ्रोमायसिनच्या बनावट गोळ्या आल्या, नांदेड रुग्णालयामध्ये बेवॉसिटी व नायक्लॉस या बनावट गोळ्या आल्या, स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय अंबाजोगाईमध्ये एन्झिमिझम अँटीबायोटिकच्या बनावट गोळ्या आल्या, धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयात सिमस्ट्रलद्वारे पुरवठा अमॉक्स गोळ्याचा साठा चुकीचा आला. आणि सभापती महोदय अशा पद्धतीनं बनावट औषध पुरवठा करणारी या संस्था, सभापती महोदय, याच्यावर काय कारवाई झाली? सरकारने घोषणा केल्या पण तो कारवाई कुठे झाल्या? आज अशाच पद्धतीनं जर आरोग्य विभाग काम करत असेल तर या आरोग्य विभागाचं एक टेंडर पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्र्यांनी रद्द केलं सभापती महोदय. यांत्रिक पद्धतीनं स्वच्छता करण्याचं एक टेंडर या आरोग्य विभागात हे औषध बनावट जशी घोळ झालेला आहे तसा सभापती महोदय यांत्रिक पद्धतीनं स्वच्छता करण्याचा एक मुद्दा होता. यामध्ये 77 कोटी रुपये खर्च येत होता सभापती महोदय. 2022चं टेंडर होतं 77 कोटीचं, ते रद्द केलं. तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी काढलं 668 कोटी रुपये वार्षिक. 77 कोटीचे किती झाले? 668 कोटी. 8 वर्षाचं झालं 4000 कोटी अतिरिक्त खर्च होणार होता. मुख्यमंत्र्यांनी निश्चित याच्यावर कारवाई करून या टेंडरला 77 कोटी दर वर्षाचं, सभापती मध्ये 638 कोटी होते. म्हणजे खरं तर मंत्र्यांनी या राज्याचा महसूल, या राज्याचा मला असं वाटतं एक नियंत्रण खर्चावर आणण्याची गरज असताना अशा पद्धतीनं मंत्री जर काम करत असेल सभापती महोदय, तर सभापती महोदय हे चुकीचं आहे. सभापती महोदय, एक एक्साइज डिपार्टमेंट आहे. एक्साइज डिपार्टमेंट मला वाटतं आता दादा याचे मंत्री झाल्यामुळे निश्चित याच्या डिसिप्लिन येईल, पण काही गोष्टी अधिकारी दादांना सुद्धा कळू देत नाही. दादांनी त्याचा उल्लेख काल एका डिपार्टमेंटच्या माध्यमातून केलेला आहे सभापती महोदय. सभापती महोदय, मी सहज एक मुद्दा पत्र लिहिलं मी एक्साइजला, महानगरपालिकेला आणि पोलिसांना. मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, काय या राज्यामध्ये रूफटॉप विदेशी दारू विक्री हा मुद्दा मी सहज मांडला. मला महानगरपालिकेने सांगितलं की असा कोणताही परवाना आम्ही दिला नाही. मला पोलिसांचं पत्र आलं की रूफटॉप दारू विक्री आमच्या याच्यात कुठे परवाना आम्ही दिलेला नाही. मग जर महानगरपालिका अलाउड करत नसेल, पोलीस अलाउड करत नसेल, तर एक्साइजच्या नियमामध्ये रूफटॉप कुठंच नाही आहे. मी तर खरं तर मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण माझ्याकडे कुठं कुठं चालू त्याची यादी सभापती महोदय. नवी मुंबईच्या वेगवेगळ्या हॉटेलची यादी आहे, ठाण्याच्या वेगळ्या हॉटेलची यादी आहे, पण असं कोणावर व्यक्तिगत आरोप याच्यातला नाहीये. पण तो अशा पद्धतीनं चुकीचं काम एक्साइजच्या माध्यमातून, एक्साइज विभागाच्या माध्यमातून होतं, जिथं रूफटॉप. याच्यामुळे मग स्थानिक रहिवाशांना त्रास होतो सभापती महोदय. सार्वजनिक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, कायद्याच्या अंमलबजावणीला याच्यात प्रश्न निर्माण होतात, आणि प्रशासनाचा आग लागली वगैरे वगैरे असे सगळे वेगवेगळे विषय सभापती महोदय याच्यामुळं निर्माण होत असतात. म्हणून ह्या रूफटॉप दारू विक्री जी आहे याच्यावर मला असं वाटतं नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे, आणि याला एक्साइज विभाग सभापती महोदय
जबाबदार आहे. माझ्याकडे मी मुंबई आणि ठाण्याची आता सगळ्यांची यादी, पण मी कोणाचं नाव सभापती महोदय घेत नाही. सभापती महोदय, तशाच पद्धतीनं मागच्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये घरपोच दारू पोहोचवण्याचं एक अलाउड केलं होतं कोविडच्या काळापुरतं. आणि नंतर मला त्या खात्याच्या सचिवाचे सगळे पत्र माझ्याकडे आहे. पण तो आत्ताच्या घडीला एक लिव्ह इन लिक्विड नावाची संस्था आहे. ही स्वतःच्या ॲपहून घरपोच विदेशी दारू पोहोचवते. लिव्ह इन लिक्विड नावाचं संस्था ही तिचं स्वतःचं ॲप आहे आणि घरपोच दारू सभापती महोदय या सगळ्या ह्याच्यात पोहोचवलं जात आहे सभापती महोदय. आणि मग अशा पद्धतीनं घरपोच दारू विक्रीचं धोरण काय आहे, विशेषतः विदेशी दारू विक्रीचं? मला असं वाटतं अशा पद्धतीनं जर घरपोच आपण हे देत असेल सेवा, तर हा नियमाचा मला असं वाटतं पालन ही संस्था करत नाही. आणि म्हणून या लिव्ह इन लिक्विडवर कारवाईची आवश्यकता आहे. आणि अशा अन्य कोणी संस्था करत असेल तर या सगळ्यावर हा नियमाचा उल्लंघन सभापती महोदय करण्याचं एक उदाहरण सभापती महोदय मी आपल्या समोर देतो. सभापती महोदय, याच्यामध्ये या एक्साइजमध्ये फॉरेन लिकर बॉन्ड नावाची एक यंत्रणा आहे. मला वाटतं दादा नव्यानं झालेले आहेत. पण सभापती महोदय, याची सगळं जर तपासणी झाली तर फॉरेन लिकर बॉन्ड कशा पद्धतीनं त्याची अंमलबजावणी होती, त्याचा एक नीट राज्य सरकारने पारदर्शकतेनं या सगळ्या विषयात काम करण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे. सभापती महोदय, आरोग्य विभागाचा मुद्दा मांडत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं अधिकारी कशा पद्धतीनं भ्रष्टाचार करतात, कशा पद्धतीनं बनावट गोळ्याचा एखादा अधिकारी ऑर्डर देतो आणि तोच पुन्हा हे चुकीचं आहे सांगतो. आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मी मागच्या काळात फिरत होतो, नांदेडला गेलो सभापती महोदय. सभापती महोदय, मला काही महिला भेटल्या आणि यांनी तिथले डीन ने त्याच्याविषयी सभापती महोदय तक्रार केली की हे डीन लैंगिक शोषणाच्या तक्रार केल्या. सभापती महोदय, सभागृहात बोलणं योग्य आहे नाही मला माहिती नाही, परंतु एक डीन अधिकारी मुश्रीफ साहेब शासकीय महाविद्यालयाचा डीन, त्याचं नाव वाकोडे, मी पत्र पण दिलं आपल्या डिपार्टमेंटला. मला असं वाटतं एक मोठं डीन असणं म्हणजे एक प्रतिष्ठेचं असतं. हे एक विषय, डीन म्हणजे त्याची एक समाजात प्रतिष्ठा असते, त्याचं एक नाव असतं, त्याचा एक मान असतो, त्याचा एक पान असतो. जसं पोलीस आयुक्ताचा एक मान असतो, एसपीचा एक मान असतो, कलेक्टरचा एक असतो, तसं डीन सुद्धा तेवढ्याच ताकदीचा आहे. आणि अशा डीनवर अशा तक्रारी येतात सभापती मान्य मंत्री महोदय, असे लोक तिथं काम करतात. म्हणून अशा लोकांवर मला असं वाटतं असे लोक आपल्या प्रशासनात राहिले नाही पाहिजे. सभापती महोदय, सभापती महोदय, मागच्या काळामध्ये जलसंपदा आणि जलसंधारण विभाग हे एकत्र होते आणि एकत्र येत असताना त्याच्यातले कर्मचारी आहे त्याचं समायोजन करण्याचा निर्णय म्हणजे ज्याला जिथं जायचं त्यांनी कळवायचं की मला जलसंपदात राहायचं का मला जलसंधारणमध्ये राहायचं. आपल्याला मला असं वाटतं माहिती आहे हे सगळं जलसंपदा आणि जलसंधारण. आणि अधिकाऱ्यांना त्यावेळेस त्यांनी चॉईस दिला होता की कोणाला जलसंपदात राहायचं असेल त्यांनी जलसंपदात राहावं, ज्याला जलसंधारणमध्ये राहायचं तर त्यांनी जलसंधारणमध्ये राहावं. सभापती महोदय, विशेषतः असंवर्गातले अधिकारी अशा पद्धतीने सभापती महोदय होते. पण आताच्या घडीला जलसंपदा विभागातील अधिकारी जलसंधारणमध्ये बेकायदेशीररित्या पुन्हा पुन्हा घेतले जात आहेत. सभापती महोदय, कोणाच्या आशीर्वादाने घेतले जातात? तुमचं एकदा डिपार्टमेंट ठरलेलं आहे ना, जलसंपदा वेगळं जलसंधारण वेगळं. मग तुमचं डिपार्टमेंट ठरलेलं असताना ज्यावेळेस तुम्हाला चॉईस दिली होती त्यावेळेस तुम्ही निवडलं नाही आणि आता तुम्ही बेकायदेशीररित्या जलसंपदा विभागातील अधिकारी जलसंधारण विभागात सभापती महोदय घेतले जातात. सभापती महोदय, याच्यामुळे जे नवीन तरुण इंजिनियर्स वेगवेगळे या विभागातले, याच्यातले जवळपास मला एक 70-80 इंजिनियर्सनी पत्र दिलेलं आहे. सगळे नवीन मुलं मुली आहेत, मागच्या काळातले 5-10 वर्ष लागलेले, यांच्यावर अन्याय होतो सभापती महोदय. कारण सिनियर अधिकारी पुन्हा इकडचे इकडे येत आहेत. ते जलसंपदा मध्ये होते त्यांनी जलसंपदा थांबलं पाहिजे, आता जलसंधारणमध्ये यायची गरज नाही. आणि याला सरकारमधील काही झारीतले शुक्राचार्य परवानगी देत आहेत सभापती महोदय. आणि म्हणून अशा पद्धतीनं जलसंपदा विभागातले अधिकारी जर इकडे येत असत बेकायदेशीररित्या असंवर्गातले तर ते थांबवलं पाहिजे सभापती महोदय. कारण यामुळं
अनेक अधिकाऱ्यावर आणि कर्मचारीवर सभापती महोदय अन्याय होतोय. सभापती महोदय मी बरेच विषय मांडलेले. हे सगळे विषय मांडत असताना मागच्या काळामध्ये ज्या ज्या घटना घडल्या त्याही सभापती महोदय अतिशय महत्त्वाच्या आहे. ज्या ज्या घटना घडत असताना मला असं वाटतं या राज्यामध्ये जे जे होतंय ते आपण सगळं बघतोय. वेगवेगळ्या मंत्र्यावर वेगवेगळ्या पद्धतीने आरोप होत आहे सभापती महोदय. राज्यातले एक एक मंत्र्यावर आरोप होत आहे सभापती महोदय अशा पद्धतीनं मंत्र्यावर आधी डायरेक्ट आरोप होत नव्हते. आता या मंत्र्यावर डायरेक्ट आरोप होत आहे सभापती महोदय. मंत्री धनंजय मुंडेवर आरोप आहे सभापती महोदय. लोक सांगतात सगळं की खुनाच्या मध्ये हे सहभागी आहे. राज्य सरकार त्याच्यावर लक्ष देत नाही. सभापती महोदय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, ठीक आहे त्या कोण महिलेला त्यांनी अटक केलं असेल खंडणी वगैरे, पण एका पत्रकाराला अटक केलं जातं सभापती महोदय. या महिलेला फसवलं जातं आणि या महिलेचं चला ती महिला खंडणीत अटक आली असेल पण फोटो पाठवले का नाही पाठवले या मंत्र्यांनी, असं मंत्री वागू शकतात. मला असं वाटतं याचं आश्चर्य सभापती महोदय निश्चित सगळ्यांना वाटतं. आता मंत्री गेले गृहमंत्री स्वारगेट बलात्कार प्रकरणात काय बोलले ते अतिशय असंवेदनशीलतेनं बोलले सभापती महोदय. शांततेत पार पडला हे काय प्रकार, हे काय बोलणं झालं. आणि म्हणून अशा पद्धतीने होत असताना आज माणिकराव कोकाटे सारख्या मंत्र्यावर सभापती महोदय ज्या पद्धतीनं फसवणुकीचं फ्लॅट हडपल्याचं एक कोर्ट बोललेलं आहे. कोर्ट बोलले 420चं प्रकरण त्यांच्यावर आहे सभापती महोदय. जयकुमार रावलावर वेगवेगळे आरोप होत आहेत सभापती महोदय. संजय राठोडवर आरोप होत आहेत सभापती महोदय. मी हे काय यादी वाचतोय सभापती महोदय. उदय सामंतावर आरोप होत आहे सभापती महोदय. आणि आपण स्वतः आरोप केले होते सभापती महोदय. संदीपान भुमरे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संजय राठोडे यांचे ओएसडी फिक्सर असल्याचं आपलंच वक्तव्य सभापती महोदय. आता हे फिक्सर एकीकडं ओएसडी नेमताना पीएस नेमताना फार चालण्या लावतात आणि एकीकडे हा काय चालू आहे नाच. नुसतं 2 ओएसडी आणि 2 पीएस तुम्ही नेमल्याने काय लगे राज्य स्वच्छ होणार आहे. हे सगळे नीट केले पाहिजे. सगळ्यात आधी मुख्यमंत्री सांगतात आम्ही फिक्सर ओएसडी योजना आणि पीएस, याला काय अर्थ आहे. सगळे इनलिगल व्यवस्थित काम करतात. कित्येक जणांचे सहाय्याचे पत्र माझ्याकडे त्या पीएसचे कित्येक जणांचे पत्र आहेत. नुसत्या या घोषणा आहे सभापती महोदय. आणि एक नितेश राणे आरोप करतात की मी विरोधी पक्षाच्या लोकांच्या याच्यात कामच करणार नाही. मला असं वाटतं आधी अशा पद्धतीनं कधी या राज्यामध्ये मंत्र्यावर अशा पद्धतीनं आरोप सभापती महोदय झालेले नव्हते. कृषी विभागातल्या वेगवेगळ्या पद्धतीनं भ्रष्टाचार आपल्या समोर आले. अनेक मंत्र्यांचे नाव 10-12 मंत्री म्हणजे अर्ध्या मंत्रिमंडळावर वेगवेगळ्या पद्धतीनं सभापती महोदय आरोप येत आहेत. कारण सभापती महोदय हे सगळं होत असताना आपण नेमकं कोणत्या दिशेला चाललेलं आहे, आपल्याला नेमकं काय साधायचंय, या राज्यात आपल्याला काय झालं पाहिजे याचा विचार एक संवेदनशील नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय. सभापती महोदय मागच्या काळामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून या राज्यामध्ये काहूर उठवलं गेलं. औरंगजेबाच्या कबरीला सभापती महोदय 6 लाख 6.5 लाख रुपये देखभालीसाठी येतात. किती? 6 लाख 6.5 लाख. सिंधुदुर्गाला छत्रपती शिवरायाचं मंदिर आहे सभापती महोदय, 250 रुपये येतात. 250. औरंगजेबाच्या कबरीसाठी 6.5 लाख रुपये येतात. सिंधुदुर्गच्या छत्रपती शिवरायाच्या मंदिराच्या देखभालीसाठी सभापती महोदय 250 रुपये येतात सभापती महोदय. आणि म्हणून हे सगळं होत असताना मला असं वाटतं फक्त राजकीय हेतून या सगळ्या गोष्टी होत आहेत. जो नागपूरमध्ये एक व्यक्ती वारली, ती इटारसीला जात असताना वारली. तिचा दंगलीत सहभाग होता नव्हता मला माहिती नाही, परंतु शेवटी एक व्यक्तीचा जीव गेलाय सभापती महोदय. सभापती महोदय आपण सुद्धा एक संवेदनशील कार्यकर्तेच म्हणता येईल, भले वरती बसलेले असला तरी, परंतु ज्या पद्धतीनं आपण कबर आणि बाबर उकरून काढतोय वाटतं आपण कोणत्या जमान्यात चाललेलो आहे. एकीकडे सुनीता विल्यमच्या विषयी बोलतो आपण, कशा पद्धतीने 29,000 स्पेस मधून ती कशा पद्धतीने इथं आली. वेगवेगळे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये आपण आलेलो आहे आणि आपण कबर आणि बाबर करत बसलेले सभापती. आणि म्हणून अशा करत असताना ज्या पद्धतीनं काल परवा कामरावर हल्ला झाला, हा शोभनीय का? काबरा बोलला
मला असं वाटतं या सगळ्या बोलत असताना व्यक्ती स्वातंत्र्यावर कुठे हल्ले होण्याची आवश्यकता नाही. सभापती महोदय, परवाच्या दिवशीची नागपूरला दंगल झाली. दंगल होत असताना दोन्ही बाजू याला जबाबदार आहे. दोन्ही बाजू सभापती महोदय जबाबदार आहे. औरंगजेबाच्या कबरीविषयी तर सगळीकडे आंदोलन झालं, मग नागपूरमध्येच का दंगल झाली हा पण सभापती महोदय शोध घेण्याचा विषय. सभापती महोदय, मुख्यमंत्र्यांनी भले हे म्हणणं नाकारलं असेल, पण तो माझ्याकडे व्हिडिओ आहे. सभापती महोदय, आज आपण बोलतो, आपण कोणत्या जमान्यात आहे? सभापती महोदय, नागपूरला ताजुद्दीन दर्गा मी माहिती घेतली सहज घेतली. नितीन गडकरींची वडिलांनी याच्यासाठी पुढाकार घेतलेला असं सांगितलं मला. नितीन गडकरी एक संवेदनशील नेतृत्व आहे, आपल्या राज्याचं नाही देशाचं म्हणता येईल, यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि यांच्या पुढाकारातून ते नाशिकचं ताजुद्दीन दर्गा चांगली गोष्ट आहे, म्हणजे त्यांच्यामुळे झालं. आज पहिली चादर त्या दर्गेवर नितीन गडकरींची जाते. सभापती मध्ये आपल्या देशातला अजमेरचा दर्गा सगळ्यात मोठा आहे, आपण मानला जातो. गरीब नवाज का काय ते दर्गा आहे. देशाचे पंतप्रधान तिथं सभापती महोदय चादर पाठवतात ना, चादर पाठवतात सभापती महोदय. ही चादर तुडवल्या गेली, या चादरीवर आयात लिहिलेलं असतं. माझ्याकडे फोटो आहे. म्हणून औरंगजेबाविषयी कोणाला प्रेम नाही आहे, नसलंच पाहिजे. या देशाला हिंदू असेल मुसलमान याच्यात विषयच येत नाही. औरंगजेब आक्रमक होता. अबू आझमीला जेलमध्ये नाही टाकत आपण, औरंगजेबाची बाजू घेतो. कुठे गेला औरंगजेबाला? त्या अबू आझमीला जेलमध्ये टाकून कुठे टाकला जेलमध्ये? ते नाही टाकत. कोरटकर 1.25 महिन्यानं अटक होतो. राहुल सोलापूरकर अजून मोकळा फिरतोय. सभापती महोदय अजून फिरतो आणि याच्यामध्ये. आणि जर आपल्याला ताजुद्दीन बाबाची दर्गा नितीन गडकरींनी दिलेली चालते, अजमेरच्या शरीफच्या अजमेर दर्ग्याला नरेंद्र मोदी साहेबांना दिलेली आपल्याला चादर चालते, आणि मग ही चादरीवर तुम्ही पायदळी तुडवता, हे सुद्धा मला असं वाटतं चुकीचं आहे. सभापती महोदय, मला वाटतं सगळ्या धर्माचा आदर आवश्यक आहे. आणि म्हणून सगळं हे होत असताना सभापती महोदय, या राज्याची जर आताची कायदा सुव्यवस्थेची जर परिस्थिती बघितली तर मला वाटतं या राज्यात पुन्हा ताकदीनं काम करण्याची आवश्यकता आहे. या राज्यात कायद्याचा धाक येण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, हा कायद्याचा धाक करण्यासाठी सरकारला निष्पक्षपातीपणे काम करावं लागेल. सभापती महोदय, काल हायकोर्ट बोललं, बुलडोझर लावले आपण कुठेतरी सिंधुदुर्गला, नागपूरला. हायकोर्टानं त्याच्यावर ताशेरे ओढलेले आहे. उत्तर प्रदेश, बिहार नाही आहे महाराष्ट्र. या महाराष्ट्रात हे नाही चालणार. चुकीचं आहे ते कराच. बुलडोझर काय आणखी काय लावायचं लावा, पण सगळ्यांना लावा. जसा तिथे दंगल करणारे दोषी आहे, तिथं कामराचा स्टुडिओ जाळणारे सुद्धा दोषी आहे. त्यांच्याकडून तुम्ही वसूल करणार, यांच्याकडून पण तुम्ही वसूल करा. कामरा बोलला ते काय चुकीचं बोललं नाही, खरा बोललेला आहे सभापती महोदय. म्हणून या सगळ्या याच्यात राज्याची कायदा सुव्यवस्था, या वेगवेगळ्या मंत्र्याचे गैरव्यवहार, या राज्याची जर परिस्थिती बघितली, हे राज्यात आर्थिक रसातळाला जात आहे सभापती महोदय. आणि म्हणून या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारच्या ही कार्यपद्धती, सरकारच्या वृत्तीचा मी निषेध करतो सभापती महोदय. निषेध करत असताना मी एक राहत इंदोरी आपले एक मोठे शायर आहे, त्यांचा एक शेर मी याच्यात बोलतो आणि माझं बोलून. जहां से गुजरो धुआ बिछा दो, जहां से गुजरो धुआ बिछा दो, जहां भी पहुंचो धमाल कर दो, जहां भी पहुंचो धमाल कर दो, तुम्हें सियासत ने हक दिया है. हे सत्ताधारी पक्षाला सांगतो मी. तुम्हें सियासत ने हक दिया है, हर जमीनों को लाल कर दो, हरी जमीनों को लाल कर दो, हरी जमीनों को लाल कर दो. जहां से गुजरो दुआ बिछा दो, जहां भी पहुंचो धमाल कर दो, तुम्हें सियासत ने हक दिया है, हरी जमीनों को लाल कर दो. अपील भी तुम, दलील भी तुम, अपील भी तुम, दलील भी तुम, गवाह भी तुम, वकील भी तुम, गवाह भी तुम, वकील भी तुम. जिसे भी चाहो हराम लिख दो, जिसे भी चाहो हराम लिख दो, जिसे भी चाहो हलाल कर दो, जिसे भी चाहो हलाल कर दो. धन्यवाद सभापती. सन्माननीय सदस्य अभिजित वंजारी. सभापती महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून या ठिकाणी मला बोलवायची परवानगी दिली त्याबद्दल